मला सांगा, जर एखाद दिवशी तुमचा मूड खूप खराब आहे, खूप तुमची चिडचिड होती आहे आणि खूप ओव्हरथिंकिंग चालू आहे, डोक्यात वेगवेगळे विचार चालू आहेत, खूप आपण स्ट्रेसमध्ये आहोत, तर अशा वेळेला जर आपल्याला मेडिटेशनला बसायला सांगितलं तर आपली त्याच्यावर पण चिडचिड होईल आणि मेडिटेशनला जरी आपण जबरदस्ती बसलो तरी आयदर ते मेकॅनिकल होईल किंवा आपलं मन लागणार नाही त्याच्यामध्ये, मेडिटेट आपण छानपैकी करू शकणार नाही. येस ऑर नो? तर वेसाकच्या दिवशी आपल्याला जर हे प्रॉब्लेम्स अवॉइड करायचे आहेत, जर आपल्याला आपलं मेडिटेशन अजून इंटेन्स व्हायला हवं आहे, तर आपल्याला इमोशनल लेवलवर सुद्धा प्रिपेअर करण्याची खूप जास्त गरज आहे. इमोशनली आपण कसं कसं करू शकतो प्रिपेअर? तर सर्वात प्रथम आपण काय करायचं नाही आहे हे आपण अंडरस्टँड करूयात. काय करायचं नाही आहे तर ह्याच्यामध्ये काय काय येणार आहे, तर आपल्याला आपण खूप जास्त ड्रामामध्ये आपल्याला इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाही आहे. म्हणजे काय, तर आपण ज्या सिरियल्स युजली बघत असतो, आयदर आपण क्राईमच्या सिरियल्स बघत असतो किंवा आपण फॅमिली ड्रामाच्या सिरियल्स बघत असतो, तर असा कंटेंट आपण अवॉइड करणार आहोत, कमी करणार आहोत कन्झ्युम करणं, जेणेकरून आपलं माइंड त्या थॉट्समध्ये जाणार नाही. आपल्याला इमोशनल टेन्शन अवॉइड करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ग्रजेस धरून बसायचं नाही आहे. त्याने मला हे केलेलं, मग त्याने असं बोलला, मग तो असं बोलला, किंवा मग आज माझी मैत्रीण मला असंच बोलली, या सगळ्या ग्रजेसना आपण धरून बसणार नाही आहोत, जेणेकरून आपण इमोशनली शांत होऊ शकू. अनदर थिंग टू अवॉइड इज गॉसिप. आपल्याला खूप सवय असते, ह्याचं असं झालं, त्याने तसं केलं, हे आपण एकमेकांबरोबर डिस्कस करत असतो, तर हे आपण अवॉइड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर आपण काय करू शकतो, तर सर्वप्रथम तर आपण सेल्फ हिलिंग घेऊ शकतो. आपलं इमोशन्सचे जे सेंटर्स आहेत त्याला आपण थरोली क्लीन करू शकतो, किंवा जर तुमचा एखादा फ्रेंड हीलर असेल तर तुम्ही त्याला पण कॉन्टॅक्ट करून हिलिंग घेऊ शकता. त्याच्यानंतर आपल्या इमोशन्सना ऑब्झर्व करू शकतो. इमोशन्सना ऑब्झर्व करून त्यांना रेग्युलेट करण्याचा प्रयत्न करू शकतो. इमोशनल ट्रिगर्स आपण अवॉइड करणार आहोत या वेसाकच्या आठवड्यामध्ये, जेणेकरून आपण मेडिटेशन खूप छान इंटेन्सली एक्सपिरियन्स करू शकू. त्याचबरोबर आपल्याला जे बॉदर करणारे इमोशन्स आहेत त्यांना आयडेंटिफाय करू शकतो, फॉरगिव्हनेस प्रॅक्टिस करू शकतो, लेटिंग गोची प्रॅक्टिस करू शकतो. त्याचबरोबर आपण लव्हिंग काइंडनेस प्रॅक्टिस करू शकतो. मेडिटेशन ऑन ट्विन हार्ट्स इज द बेस्ट वे टू इन्क्रीज लव्हिंग काइंडनेस. सो आपण मेडिटेशन ऑन ट्विन हार्ट्स रेग्युलरली प्रॅक्टिस करू शकतो. त्याचबरोबर ओम मणी पद्मे हुम ओम यासारखे चॅन्टिंग सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. करून बघणार का? भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.